वळणदार अक्षरे काढण्यापूर्वी मुलांना हातात किंवा बोटात पेन कसा धरावा किंवा पेन्सिल कशी धरावी हे अगोदर शिकवले पाहिजे. म्हणजे ती बैठक योग्य पद्धतीने एकदा झाली की वळणदार अक्षरे लिहिण्यास अडचण येत नाही. येत नाही. पेन्सिल किंवा पेन पकडताना हे मधले बोट आहे. मधल्या बोटावर असा पेन असावा. तर्जनी आणि अंगठा यामध्ये पेन किंवा पेन्सिलची ग्रीप असावी. चुकीच्या पद्धतीने पेन किंवा पेन्सिल पकडता कामा नये. पुढे अक्षरांची वळणे लिहिताना याचा त्रास संभवतो. म्हणून ही ग्रीप जी आता मी पकडलेली आहे ती अतिशय योग्य आणि शास्त्रीय पद्धती आहे. हे जे अंतर ग्रीपचं आहे असंही नको आणि असंही नको. सर्वसाधारणतः 1.25 इंच अंतर मुलांचे असावे, जेणेकरून आपल्याला लिहिणे अतिशय सोपे जाते. आता हे पेज आहे. पेज आणि लिहिण्यामधलं जे अंतर आहे कोन हा आपण असा वाटकून जर धरला तर 45 अंशामध्ये हा पेन धरला गेला पाहिजे, जेणेकरून असा तो लिहिणे सोपे सोपे जाते. आता देवनागरी लिपी लिहिताना किंवा कोणतीही लिपी लिहिताना आपली सर्व अक्षरे एका विशिष्ट चिन्हावर ती देवनागरी लिपी अवलंबून आहे. आणि जोपर्यंत ही चिन्ह क्लिअर होत नाहीत तोपर्यंत मुलांना जाणून बुजून अक्षरे लिहिण्याला बळी पाडू नये. कारण आपली देवनागरी लिपी ही डावीकडून उजवीकडे लिहित जाणारी आहे. कुठलेही अक्षर आपण लिहिताना अगोदर डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे जातो आणि ते 3-4 चिन्हावर अवलंबून आहे. आणि त्याचं दृढीकरण ती चिन्हे एकदा घटवून घेतली की लेखन काम सोयीचे होते. उदाहरणार्थ कोणती चित्र आहेत ते उभी रेषा. उभी रेषा हे कंट्रोलमध्ये मुलांना सरळ वरच्या लाईनपासून खालच्या लाईनपर्यंत उभी रेषा काढता यावी. हा सराव अनेक वेळा घेऊन घ्यावा. अनेक वेळा उभी रेषा मुलांना काढायला लावी. त्याच्यानंतर आडवी रेषा किंवा अशी आडवी रेषा, उभी रेषा, आडवी रेषा. पहा आता तिरकी रेषा किंवा तिरपी रेषा हे आपल्याला मुलांकडून जेव्हा मुलं पहिलीच्या अगोदर किंवा पहिलीत जातात तेव्हा खऱ्या अर्थानं हा सराव करून घ्यायला पाहिजे. हल्ली मोबाईलच्या जमान्यामध्ये लिखाण अजिबात होत नाही. जेवढं सहीपुरतं लिहिणारी माणसं आहेत. आता उभी रेषा, आडवी रेषा, तिरपी रेषा झाली. आता असं एक वर्तुळ, असं एक वर्तुळ
असं एक वर्तुळ. मी वर्तुळ मोडतोय आणि अर्धवर्तुळ काढतोय. आता याच चिन्हावर आपली संपूर्ण लिपी अवलंबून आहे. कोणतंही अक्षर काढताना तुम्हाला सरळ रेषा, आडवी रेषा, तिरपी रेषा आणि अर्धा गोल उजवीकडून, अर्धा गोल डावीकडून अशा पद्धतीने आणि एक अनुस्वार आहे आणि अर्धचंद्र आहे. या नंतरच्या गोष्टी आहेत. म्हणून मुलांना पहिल्यांदा लिखाणाच्या अगोदर उगीच ताणतणाव देऊन त्यांच्याकडून अतिरिक्त अपेक्षा करून घेण्यात काहीही अर्थ नाही. कारण तुम्ही सुद्धा काढून जर पाहिलं तर आपल्याला सुद्धा कंट्रोल होत नाही. उभी लाईन करायची. आपली अक्षरं आहे बघा, सगळ्यांचीच अक्षरं अशी असतील असं काही नाही. परंतु हे इतकं सहज सोपं नाही आहे. आपल्या अनेक स्नायूंना ताण पडतो, मेंदूला ताण पडतो, हातातले जे स्नायू आहेत त्यांना ताण पडतो. आणि कधी-कधी आम्ही पालक काय म्हणतो, यांना कर्सिव्ह लिपी यावी, रनिंग लिपी यावी, यांचं अक्षर आणखी कसं व्हावं, सुवाच्य व्हावं, सुंदर व्हावं. तर ह्या अपेक्षा अगोदर तुम्हाला पूर्ण करण्या अगोदर त्या मुलांच्या बेसिक ज्या बाबी आहेत त्या पूर्ण कराव्या लागतात. आता आपण फक्त हा सराव दररोज जर घेतला तर मुलांना त्यांच्या जो मनगट आहे त्या मनगटामध्ये ही ग्रीप असते. तुम्हाला अक्षर लिहायला बोटाचे असते, मनगटाचे असते आणि या मनगटामध्ये वळण आल्याशिवाय तुम्हाला त्या मुलांना अक्षरं व्यवस्थित लिहिता येणार नाही. यासाठी प्रत्येक वेळेस आपल्याला समोर बसून त्यांची उजळणी घेतली पाहिजे, प्रॅक्टिस घेतली पाहिजे. तरच हे शक्य आहे, अन्यथा नाही. उगीच अतिरिक्त अपेक्षा ठेवून मुलांना आपण जर जबरदस्तीने अशी लिपी लिहायला लावली, सुवाच्य सुंदर अक्षर काढायला लावलं, एकतर मुलांचे हात दुखतील, मेंदूला त्रास होईल, स्नायू दुखतील आणि पुढे जेव्हा मुलं मोठी होतात, मोठे वर्ग लागतात त्यांना आणि लिहायला प्रारंभ करतात, तेव्हा मात्र लिखाणाची जी गती असते ती रोडावते. मुलं पूर्ण अंशाने पेपर लिहू शकत नाही. तेव्हा आता आपण आज एवढाच पाठ घेऊया की उभी रेषा, आडवी रेषा, तिरपी रेषा, अर्धा गोल, अर्धा गोल आणि हा अर्धाचंद्र या पद्धतीने काम करूया. उदाहरणार्थ आपण अ काढूया. अ काढताना हा अर्धा गोल लागतो, पुन्हा अर्धा गोल लागतो. या आडवी रेषा लागते, उभी रेषा लागते आणि आडवी रेषा लागते. पुन्हा ई काढताना हा अर्धा गोल, हा अर्धा गोल या पद्धतीने ई लागते. क्ष काढताना हा क्ष अर्धा गोल, पुन्हा आपण टर्न घेतो अर्धा गोलाचा, पुन्हा अजून असं काढतो आणि पुन्हा ही अक्षरं काढण्यासाठी एवढी सोपी नाही आहेत. क, हा क, ख, आता आपण नंतर शिकणार आहोत ते. मी एक एक या स्वर कसे शिकवायचे म्हणजे आपण आता मी डावीकडून उजवीकडे शिकवत गेलेलो आहे. तेव्हा एक काम करूया, आपल्या लहान लहान मुलांची अगदी मोठ्या माणसाची अक्षरसुद्धा खराब असतात. त्याला कारण हे आहे की आज कोणी लिहित नाही आणि लिहिण्याची शास्त्रीय पद्धती आज बहुधा सगळं सर्वांनाच असते असं नाही. म्हणून काय करूया, अगोदर त्या मुलांकडून या गोष्टी अतिशय काळजीपूर्वक करूया. मूल चुकलं तर असं लिह म्हणायचं. अगोदर त्याला लिहून द्या. तुमच्या हातात पेन्सिल धरा, त्याला वळणं द्या आणि वळण झाल्यानंतर त्याच्याकडून ते पुन्हा काढून घ्या. ह्याच्यासाठी अक्षरमालांच्या काय वह्या असतील, काही ॲक्टिव्हिटीज असतील, त्या करायला काही हरकत नाही. अगदी बोटानं सुद्धा तुम्ही आपल्याला असं करू शकता. उभी लाईन, आडवी लाईन, आडवी लाईन, तिरपी लाईन, तिरपी लाईन. सोपं झालं. त्यासाठी अभ्यासच काय, अगदी वाळूत बसलं, मातीत बसलं, घरात रांगोळी काढली, रांगोळी काढताना सुद्धा हे सगळं करता येईल. बघूया. वळणदार अक्षर हे अतिशय चांगुलपणाचं आणि तुमच्या स्वभावाचं, तुमच्या लिखाणाचं लेणं आहे. यापुढेही अशाच प्रकारे आपण शुद्ध लेखन, त्याचबरोबर वळणदार अक्षर, प्रत्येक अक्षर कसं काढायचं, त्याची ठेवण, शब्दामधलं अंतर कसं असावं, वाक्यामधलं अंतर कसं असावं, प्रत्येक मात्रा कुठं द्यावी, रफार कुठं द्यावा, त्या सगळ्या बाबी आपण यानंतर पाहणारच आहोत. आज फक्त हा एवढाच भाग आपण पाहूया. मात्र हे करत असताना आपल्या मुलांकडून याच बाबी सावकाश, भार, जोर न देता करून घेऊया.